हॅलो यूट्यूब फॅमिली, मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या ब्लॉगचं टॉपिक म्हणजे होममेड केक। तर चला पाहू आजचा होममेड केक कसा बनते, तर मला जमते की नाही जमत। तर सगळ्यात पहिले मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे बिस्किटचे पॉकेट। ते तुम्हाला जेवढा मोठा केक पाहिजे तेवढ्यानुसार ते बिस्किटचे पॉकेट तुम्ही घेऊ शकता। मी इथं ओरिओ बिस्किटचे पॉकेट घेतले आहेत, तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला जे कोणते पाहिजेत ते। आणि केक स्टफिंगसाठी डेअरी मिल्क चॉकलेट आणि केक बॅटर बनवाले दूध पण लागते, तर दूध घेऊ। आणि चवीनुसार साखर आणि इनो ठेवायची भुललीच होती मी। तर आमच्याजवळ काही मिक्सर नव्हतं, तर मग हा जुगाड लावला बिस्किटचे पुडे बारीक करायचा। तुम्ही तुमच्या प्रकारे बिस्किट बारीक करू शकता, पण मी अशी ट्रिक वापरली कारण की आमच्याजवळ मिक्सर नव्हतं ना, म्हणून। मग सर्व चुरा केलेले बिस्किट एका ह्याच्यात काढून ठेवले। मग केकचं बॅटर बनवासाठी त्याच्यात थोडं थोडं दूध टाकू। जेवढं गरजेचं आहे तेवढंच दूध टाका, थोडंसं असं थिक बॅटर झालं पाहिजे। मग चवीनुसार थोडीशी साखर टाकली, गोडपणा याले, आणि थोडासा सोडा टाकला त्याच्यात। मी पहिले टाकायचं लक्ष नव्हतं ना, तर पहिलेच टाका लागत होतं। सोडा जास्त नाही टाका लागत, थोडंसंच टाका लागते, काऊन की थोडंसं ते बॅटर असं फ्लफी फ्लफी झालं पाहिजे ना, बस त्यासाठी। मग हे सर्व बॅटर आता रेडी झालं। आता टाकू एक तेल लावलेल्या गंजात। पहिले त्या गंजाला मस्त थोडंसं तेल नाही तर तूप लावून घ्यावं लागते। आमच्याजवळ बटर पेपर नव्हता ना, म्हणून मी तेल लावलं। तुम्ही बटर पेपरचा पण यूज करू शकता। आणि मी हे बॅटर डायरेक्ट या कढईत ठेवलं होतं, पण त्याखाली मीठ टाकायचं होतं, ते मी भुलली होती टाकाले। पण तुम्ही अशी गलती करू नका, तुम्ही मीठ आठवणीनं टाक जा। तर आता ठेवलं होतं केक शिजाले। केकले लो फ्लेमवर अर्धा तास शिजू द्या। आता काढला केक बाहेर, वरून तर मला मस्त दिसून राहील, ता असं वाटू राहील तर की चिपकला नाही, पण थोडंसं माया ऐकून तो चिपकलाच पण खाली। मी कढईवर डायरेक्टच ठेवलं ना, कढईच्या खाली काहीच नाही टाकलं ना, म्हणून तो चिपकला। पहिले केक काढायच्या अगोदर त्याले काठाकाठानं थोडंसं ढिल्लं करायचं, कारण की तो इझिली बाहेर येते। आता एका ताटात त्याले टाकलं होतं उलट। मी तर प्रेस करू राहील ती की बा चांगला निघाला पाहिजे केक, पण जे नाही व्हायचं होतं तेच झालं, खालून चिपकला होता थोडासा केक। पण जाऊ द्या, काय करता, पण मी त्याला डेकोरेशन चांगला करते। पण असा चिप्पी झाला नाही, तो असा मस्त फ्लफी फ्लफी झाला। आता मी त्याच्यावर करून राहिली चॉकलेटचं डेकोरेशन, आणि चॉकलेट ही पुरी मेल्ट झाली नाही, ते थोडीशी पचकास करून राहिली। मग काय करता बाबा, आता केलं तर पूर्ण तर करावंच लागीन। आणि हे पाहू शकता तुम्ही केकचा फायनल लुक कसा वाटला, नक्की कमेंटमध्ये सांगा।